तर नालासोपाऱ्यात 41 अनधिकृत इमारतींवर आज हातोडा फिरवला जाणार आहे। या इमारती जमीनदोस्त केल्या जाणार आहेत आणि तिथल्या नागरिकांचा हा आक्रोश आपण पाहतोय। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेल्या होत्या। यातल्या काही इमारती म्हणजे जवळपास 7 इमारती या अनधिकृत होत्या आणि ज्या आधीच जमीनदोस्त करण्यात आल्या। उर्वरित आता इमारतींवर आज तोडक कारवाई केली जाणार आहे। मात्र त्याआधी या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडून या कारवाईचा निषेध नोंदवला जातोय। त्याच इमारतीत राहणाऱ्या कारवाई जी आहे नालासोपाऱ्याच्या तोडक कारवाईला ही सुरुवात झालेली आहे आणि त्या ठिकाणच्या ज्या तर नालासोपाऱ्यात 41 अनधिकृत इमारतींवर आज तोडक कारवाई केली जाणार आहे। त्यासाठी मोठा फौजफाटा पोलिसांचा तैनात करण्यात आलेला होता। तोडक कारवाईसाठीचा संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी आलेली होती। मात्र त्याच वेळेला या इमारतीत राहणाऱ्या काही नागरिकांकडून या कारवाईचा निषेध नोंदवला जातोय आणि त्यातीलच एका महिलेचा हा आक्रोश आपण पाहतोय। पालिका प्रशासनाकडून आज इमारतींवर बुलडोझर चालवला जाणार आहे। त्यातल्या 7 इमारती म्हणजे आज 41 इमारतींवर तोडक कारवाईला सुरुवात होईल। त्या आधी 7 इमारती आधीच जमीनदोस्त पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या आहेत। डम्पिंग आणि मलनिस्सारण प्रकल्पाच्या जागेवरच्या या इमारती आहेत। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडनं। विजय, या महिलेचं नेमकं म्हणणं काय? ही जी कारवाई आता सुरुवात झालेली आहे आणि ही महिला जी आहे ही जवळपास 18 वर्षापासून याच समोरच्या इमारतीमध्ये राहते। आता पालिकेची जी कारवाई सुरू झाल्याच्या नंतर मी माझ्या घरातून बाहेर पडणार नाही असं तिचं म्हणणं आहे। आणि जेव्हापासून या ठिकाणी पोलीस प्रशासन आलेलं आहे, महापालिकेचे कर्मचारी आलेले आहेत, या सर्व कर्मचाऱ्यांपासून ही अक्षरशः सकाळपासून डाय मोकलून या ज्या महिला आहेत या रडत आहेत। कारण मागच्या 18 वर्षापासून जे आम्ही आमच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये आहोत, आज आमच्या नजरेसमोर हे जे घर जे आहे हे घर आमचं आज तुटल्या जात आहे। आमची लेकरं बाळ जे आहेत ही पूर्णपणे आज उघड्यावर येत आहेत। कारण या ठिकाणच्या अनेक महिला ज्या आहेत ह्या महिला या ठिकाणी आपल्या मध्यम वर्गातल्या ह्या सगळ्या महिला आहेत। आता जेव्हा आमचं घर तुटेल तेव्हा मात्र आम्ही पूर्णपणे बेघर होतोय। अक्षरशः या वेदनेनं व्याकुळ होत आहेत। ज्या महापालिकेचे जे कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, या महिलेला जबरदस्तीने धरून बाहेर काढलेलं आहे। कारण एकीकडे महापालिकेचं जेसीपी आणि पोकलँड जे आहे या इमारतीला तोडक कारवाईसाठी लागलेला आहे, तर दुसरीकडे या महिला ज्या आहेत ह्या आक्रमक झालेल्या आहेत। या आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आमचं घर तोडू नका, आम्हाला बेघर करू नका अशी मागणी जी आहे ही या महिलांची आहे। आपण जर बघितलं तर प्रचंड असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि रहिवाशांना स्वतः महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून घराबाहेर काढलेलं आहे। त्यांचं सामान जे आहे हे पूर्णपणे घराबाहेर काढलेलं आहे। आपण जर बघितलं तर दृश्यामध्ये महिलेमध्ये एक संताप, तीव्र संताप या सरकारवरती आणि प्रशासनावरती व्यक्त करत असताना आपण पाहतोय। त्यांचं हेच म्हणणं आहे की जर मागच्या 18 वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतोय आणि 18 वर्षापासून जर प्रशासनाने जर त्याच वेळी जर कारवाई केली असती तर आज आमच्यावरती बेघर होण्याची वेळ आली नसती। या पद्धतीचा तीव्र संताप जो आहे हा या महिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर बघितलं तर पूर्ण परिसर जो आहे, एकूण या ठिकाणी 34 इमारती आहेत आणि या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सुद्धा सांगितलं की जवळपास 6000च्या वर जे रहिवासी जे आहेत हे या पूर्ण इमारतीमध्ये राहतात। मागच्या 28 नोव्हेंबरला ज्यावेळेस ही कारवाई झाली होती त्यावेळेस सुद्धा अशाच पद्धतीनं रहिवाशांना घराच्या बाहेर काढून या ठिकाणी जे आहे पूर्णपणे इमारती भुईसपाट केलेल्या होत्या आणि आता पुन्हा आज एकूण 34 इमारती आहेत आणि या 34 इमारतीवर सुद्धा अशाच पद्धतीनं ह्या महिलांना आणि ह्या सर्वांना घराबाहेर काढून या ठिकाणी नक्कीच अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोतच।